My name is Rashi Siddharth Bese Chate. A very long journey and a very beautiful journey. It was one of the best journey of my life. I came and I joined Sate when I was in the 8th standard. My result, it was really coming down. But then my parents enrolled me to the Sate team, and really to say they gave a best performance ever. They gave many question papers, every type of solving, every doubt it was solved in a limited time, and the teachers, they were the best because they used to take out the paper from the textbook which clear each and every concept. Even they were in the 8th standard clearing the foundation, which is the basic need for today's life, because foundation, it also helps in our future journey. But Sate, it was giving us a hand for the future journey as well as our 10th board. Now, as we all know, Sate's 10th board result is the best result ever, but it was even giving us many more chances to do more, and they have never let us down because they was always were motivating us, and also in the class they were even making jokes, they were even teaching, they were making fun. Means study, it was never like a burden, it was always like a joy. They were teaching as well as we were having a lot of fun in the class. Now, what to say about the teachers? One of the best faculty, because teachers, they were no word about teachers. They have more experienced teachers, and they know in a which way it will be, means in which way the student should get that concept. So they used to tell that concept in the very straight and forward manner. What to about the maths, each and every concept, each and every question, everything was solved. And even question papers, each and every question according to that. Even before exam, they told us how to write the papers and what should be our motive while writing the papers. I will prefer you to please come and join Sate. It is one of the best team, and your children's future will be very bright when you will join Sate. Thank you so much. सर्वप्रथम माझे नाव स्मृती संतोष कांबळे आहे. मी 10वीला इयत्ता 10वीमध्ये चाटे कोचिंग क्लासेसमध्ये होते. मला 99.40% पडलेले आहेत, आणि याचं सगळं क्रेडिट मी माझ्या पालकांना, सगळ्या टीचर्सला आणि माझ्या फ्रेंड्स सगळ्यांना दिलं. या जर्नीमध्ये त्यांनी खूप मला सपोर्ट केला. प्रत्येक डाऊट सॉल्विंग, प्रत्येक टीचर प्रत्येक विषयाचे पूर्णपणे डाऊट सॉल्विंग करत होते. पर्सनली एखाद्या वेळेस मी जरी निष्काळजीपणा केला तरी ते सोबत येत होते. त्यांनी पर्सनली डाऊट सांगत होते, आणि त्यांची शिकवण्याची टेक्निक तर मला खूप आवडायची. मॅथ्स, सायन्स हे तर या विषयांमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केले. सोशल सायन्स, मराठी, संस्कृत, इंग्लिश, प्रत्येक विषयामध्ये पेपर कसा सॉल्व करायचा, बोर्ड्समध्ये कशा ट्रिक्स यूज केल्या जातात, मेथड्स कोणत्या असतात, हे सगळं त्यांनी सांगितलं, आणि खूप सोप्या शब्दात आणि भाषेत त्यांनी सांगितलं. त्यामुळे पेपर लिहिताना खूप इझी जात होतं सगळं. आणि जे राऊंडमध्ये आम्ही सॉल्व केलं, अर्ध्याचा वर तर पेपर बोर्ड्सच्या पेपरमध्ये ते दिसत होतं. म्हणजे जे राऊंडमध्ये जे सराव करून घेतला आमचा ते सगळा सराव म्हणजे ते सगळं पेपरमध्ये दिसल्यामुळं आम्हाला पेपर पण खूप इझी जात होते. आणि सगळ्या टीचर्सचं मी आभार मानते, बिकॉज त्यांच्यामुळं मला इतके टक्के पडू शकले. आणि थँक्यू. 38 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे आहे की हे 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते, आणि नांदेड शहरामध्ये गेली 27 वर्ष आपण या ठिकाणी आहोत. आपल्या क्लासेसचं वैशिष्ट्य हे आहे की आपण मुलांना परिश्रम करायला शिकवतो, आणि परिश्रमाला दुसरा कोणताही पर्याय नाही, हा मूलमंत्र आपण विद्यार्थ्यांना शिकविलेला आहे. मार्क पाहून निराश होण्याचं कारण नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला आपण वर्षभर किती अभ्यास केला हे माहिती असते. 10वी 12वीच्या मार्कांवरती काही अवलंबून नाही आहे, पण अभ्यास केल्याशिवाय मार्क्स मिळत नाहीत, आणि अभ्यास केल्याशिवाय सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येत नाही. ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आज तुम्ही 75चे असा, 80चे असा, 100चे असा, सगळ्यांना समान संधी आहे पुढं जाण्याची. कोणाला थोडा अधिक अभ्यास करावा लागेल, कोणाला कमी करावं लागेल, एवढाच फरक आहे. विद्यार्थ्यांकडे पाहून या विद्यार्थ्यांनी जे एक रेकॉर्ड्स तयार केलेले आहेत, माइलस्टोन तयार केलेले आहेत, हे त्यांना गाठायचे, ते मोडायचे, आणि ही परंपरा जी आहे कायम ठेवायची आहे.